नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कौन्सिलर म्हणते की हो हो घेणार आहे आशीर्वाद आणि तुम्हा दोघांना एकत्र येण्याची बुद्धी देव असा आशीर्वाद सुद्धा मागणार आहे देवाकडे. आणि ती गणपतीच्या पाया पडायला जाते. तेव्हा हळूच काव्या पार्थला म्हणते की कौन्सिलर आपल्या घरी आले आहे हे कोणाला कळता कामा नये. घरातल्या कोणाला सुद्धा आपला डिवोर्स बद्दल माहिती नाही. त्यांना कळलं तर वाट लागेल आपली. पार्थ म्हणतो की डोंट वरी, नाही कळणार. यावर काव्या म्हणते की काय कॉन्फिडन्स आहे. तेव्हा तिथे मानिनी येते आणि दोघांना विचारते की कोण आहेत या. तेव्हा ती कौन्सिलर पार्थ आणि काव्याला म्हणते की मी सांगू का तुम्ही सांगतायत मी कोण आहे ते. तर दुसरीकडे आपण पाहतो की जीवा वकिलीला बोलतात की आज कोर्टाला सुट्टी वाटतं. तेव्हा ते वकील बोलतात की हो पण मी माझं काम विसरलो नाही आहे. तुम्ही माझ्याकडे आला नाही पण बाप्पा मला घेऊन आले. सो ठरल्याप्रमाणे मला तुमच्या बरोबर मंथली सेशन करायचं आहे. डिवोर्स फाईल केल्यावर 1 महिन्यात तुमच्यात काय प्रोग्रेशन झालं आहे, तुमच्या नात्यात काय प्रगती झाली आहे हे सगळं ऐकायचं आहे मला. शिवा म्हणतो की गणपती असताना आम्ही सेशन मध्ये वेळ दिला तर सगळी कामं खोळंबतील ना. यावर वकील म्हणतात की डोंट वरी, यावेळेस मला दोघांशी एकत्र नाही तर एकट्यात बोलायचं आहे. सो नंदिनीशी मी बोलताना तुम्ही बाकी सर्व काम बघायचं आणि जीवाशी बोलताना नंदिनी तुम्ही सगळं काम सांभाळायचं. संसार शेवटी असंच करावं लागतं. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात. वकील म्हणतात की काय झालं, मी काही विचारलं तेव्हा तुम्ही दोघे एकमेकांकडे काय बघतात. मी आल्यामुळे तुमच्या आनंदात मिठाचा खडा वगैरे पडल्यासारखं झालं नाही ना तुम्हाला. नंदिनी म्हणते की नाही नाही काही नाही, आम्ही बोलूयात ना, आपण काही हरकत नाही. वकील म्हणतात की उत्तम, कोणापासून सुरुवात करूया. 1 मिनिट, एवढ्यासाठी सुद्धा एकमेकांकडे नका हो बघू, कोणापासून सुरुवात करू. तेव्हा तिथे आनंद निवासच्या मुली येतात आणि जीवाला म्हणतात की चल आमच्या बरोबर, तू मोदक शिकवणार होतास ना, आणि जीवाला घेऊन जातात. तेव्हा वकील म्हणतात की बरं झालं, तुम्हाला डिसाईड होत नव्हतं ते मुलींनी करून दाखवलं. अहो सर्व गवळणी तुमच्या कानाला घेऊन गेला, लक्ष असू द्या, आणि हसतात. मग करायची का सुरुवात सेशनला. तेव्हा नंदिनी विचार करत राहते. दुसरीकडे आपण पाहतो की मानिनी काव्या आणि पार्थला विचारते की हो सांगा ना कोण आहेत या. काव्या अडखळूनच म्हणते की या माझ्या IASच्या टीचर आहेत. मानिनी म्हणते हो का, नमस्कार मॅडम. कौन्सिलर म्हणते की नमस्कार, बाय द वे काव्याने माझी अर्धवटच ओळख करून दिली आहे. तेव्हा कौन्सिलर काव्याला म्हणते की मी कोणता विषय शिकवते ते सांग ना. तेव्हा पार्थ मध्येच बोलतो की मॅथ विषय शिकवतात. तेव्हा मानिनी पार्थला बोलते की म्हणजे कोणत्या टीचर नक्की काय शिकवतात हे तुला माहिती आहे. चांगलंच आहे. तेव्हा कौन्सिलर हसूनच बोलते की चांगलं काय, ग्रेट आहे. मी सगळ्यांना सांगते की अभ्यासाचं आणि नात्याचं गणित अचूक सुटलं पाहिजे. तेव्हा मानिनी म्हणते की आमची काव्य हुशार आहे खरंच. मी असं ऐकलंय की आजकालच्या सुना आगाऊ असतात म्हणे, पण आमची काव्य अजिबात तशी नाहीये. म्हणजे ती अभ्यासही सांभाळते आणि गणपतीचे सगळे कामही करते. तेव्हा कौन्सिलर म्हणते की हो हो बघतेच ना मी आल्यापासून. तेव्हा मानिनी म्हणते की काव्या पार्थ मॅडमला काय चाय कॉफी हवं ते बघा, मी जरा साने मावशीकडे जाऊन येते, आणि ती तिथून जाते. कौन्सिलर म्हणते की सासूबाईंना तुमचं कौतुक आहे मिसेस काव्या. तेव्हा काव्या पटकन म्हणते की असणारच, माझ्या सासूबाई आहेत तेवढ्या चांगल्या. तेव्हा पार्थ काव्याकडे पाहतो. काव्या सुद्धा पटकन काय बोलून गेली म्हणून पार्थकडे बघते आणि म्हणते की मी जरा आलेच, मला नैवेद्याचं बघायचं आहे, पुरणपोळी करायची आहे, मी आले. तेव्हा कौन्सिलर म्हणते की तुम्ही बघा पुरणपोळीचं, तोवर मी मिस्टर पार्थशी बोलते. तेव्हा पार्थ विचारतो की कशाबद्दल. तर दुसरीकडे आपण पाहतो की तिथे वकील म्हणतात की तुमच्या नात्याबद्दल मला सांगा मिसेस नंदिनी, हा 1 महिना कसा गेला. नंदिनी म्हणते की फारच त्रासाचा गेला. मी या 1 महिन्यात खूप मोठी परीक्षा दिली. माझ्या खरेपणावर, माझ्या अस्तित्वावरती प्रश्न उभे राहिले होते. माझ्यावर अविश्वास दाखविला गेला. मी पुरावे देऊन सुद्धा खोटी ठरली. गुंता इतका वाढत गेला की सुटतो की नाही या शंका होती. तेव्हा वकील म्हणतात की मग हा गुंता कसा सुटला. नंदिनी म्हणते की गुंता सोडवायला खूप जण पुढे आले, म्हणजे काव्या, पार्थ, माझ्या सासूबाई, सगळ्यांनी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभं राहून मला साथ दिली. तेव्हा वकील म्हणतात की जीवाने पाठीशी नव्हते का तुमच्या. नंदिनी हसूनच म्हणते की नाही नाही, त्यांनी तर मोलाची साथ दिली मला. या सगळ्या प्रकरणात ज्या व्यक्तीने माझ्यावर एकदाही अविश्वास दाखवला नाही ती व्यक्ती म्हणजे जीवा. मी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना कुठल्याच पुराव्याची गरज नाही. तुम्हाला सांगू,
या सगळ्या प्रकरणात बाकीच्या सगळ्यांच्या नजरेत मी खोटी ठरली असेल ना, तरी सुद्धा जीवा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते. दुसऱ्या रूम मध्ये जीवा आणि त्या मुलींचा हसण्याचा आवाज येतो. नंदिनी आणि वकील बघतात. वकील म्हणतात की तुम्हाला अजून डिवोर्स हवा आहे का? तुम्हाला यांच्या आसपासची माणसं त्यांच्यामुळेच हसताय, तो तर तुम्हाला नक्कीच आनंद ठेवू शकतो नाही का? तेव्हा नंदिनी विचार करायला लागते. दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ कॉन्सिलरला म्हणतो की आनंद आहे तुम्ही आला त्याचा. कॉन्सिलर हसूनच म्हणते की ते तर आहेच म्हणा, तुम्ही परत लग्नात इंटरेस्ट घेताय ते पण दिसते. पार्थ म्हणतो की मला असं वाटतं की शहाणा माणसाचे कोर्टाची नाही मैत्रीची पायरी चढावी आणि हे शहाणपण मला डिवोर्स फाईल केल्यावर आलं. तुम्ही बघा पुढच्या 6 महिन्यात मी. तेव्हा कॉन्सिलर म्हणते की 1 महिना झाला आहे मिस्टर पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो की माझ्याकडे काय कमी वेळ उरला आहे का? तेव्हा कॉन्सिलर म्हणते की नाही, तुमच्यामध्ये 1 महिन्यात एवढा बदल झाला आहे, मला वाटतं पुढचे 5 महिने तुम्हा दोघांना एकत्र येण्यासाठी खूप आहे. पार्थ म्हणतो की तुम्हालाही तसंच वाटतं ना? थँक्यू मॅम. आता तुम्ही बघात पुढच्या 5 महिन्यात काव्याच्या डिवोर्सच्या विचाराची गाडी प्रेमाच्या वाटेकडे वळवण्याचा प्रयत्न करेन. कॉन्सिलर आश्चर्यानेच बघते. तेव्हा पार्थ म्हणतो की मी त्यांना जाणीव करून देईन, डिवोर्सच्या रस्त्यावर विहिरी एवढे खड्डे आहे, या वाटेवर फक्त मनस्ताप, चिंता, दुःख एवढंच आहे. प्रेमाच्या वाटेवर फुलाचे सडे असते, तिथे आनंद आणि प्रेम अनुभवता येईल. कॉन्सिलर म्हणतात की बापरे मिस्टर पार्थ देशमुख, तुम्ही तर एखाद्या कवीसारखे बोलायला लागलात. पार्थ म्हणतो की काव्याला प्रेमात पाडायला कवी बनला ना तरी चालेल. तेव्हा काव्याच्या हातून किचन मधून भांडं पडतं. पार्थ विचारतो की काय पडलं? काव्या म्हणते की माझ्या हातून भांडं पडलं. सॉरी. पार्थ म्हणतो की सॉरी काय, त्यात भांड्याला भांडं लागायचं आणि त्यात मांजर आतमध्ये आहे म्हटल्यावर विचारूच नका. काव्या म्हणते की काय म्हणालात? आणि पार्थ कान पकडूनच इशाराने सॉरी म्हणतो. पार्थ कॉन्सिलरला म्हणतो की आमची मांजर कशी फिसकारते बघितलं? तेव्हा कॉन्सिलर हसते आणि म्हणते की मांजरीचं फिसकारलं पण तुम्ही एन्जॉय करता ते पण मी बघितलं. तुमचा पहिला महिन्यात चांगलाच प्रोग्रेस झालाय. आता तुमच्या काव्याची रिक्षा हल्ली मग सगळं सुरळीत होईल. तेव्हा पार्थ स्वतःशीच म्हणतो की माझी काव्या. बाप्पाला म्हणतो की ऐकतोय ना बाप्पा आणि खुश होतो. दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी वकिलीला म्हणते की बाप्पावर सोडून दिले, जे व्हायचंय ते होऊ दे, मी आता कुठेच प्रयत्न करणार नाही. बस काय आहे ना सर, आता मी प्रयत्न केले आणि पुन्हा हरले तर? दुसरीकडे त्या मुली हसतात आणि जीवा तिथे येतो आणि म्हणतो की मुलींना जमत नव्हतं, हातात पीठ चिकटत होतं, सारण जास्त पडत होतं, तर मी त्यांना म्हटलं की शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचं, कोशिश करने वालों की हार नाही होती. आणि बघा मोदक रेडी. तेव्हा तिथे त्या मुली येतात आणि म्हणतात की हे बघ जीवा दादा, मोदक रेडी झाला आहे. जीवा म्हणतो की त्या काकूनं जमलं आहे का? तेव्हा त्या मुली म्हणतात की नाही जमलं. तेव्हा जीवा म्हणतो की ठीक आहे, चला मी आलोच आणि तिथून जातो. तेव्हा ते वकील नंदिनीला म्हणतात की ऐकलं ना, कोशिश करने वालों की हार नाही होती. नंदिनी हसते. तेव्हा वकील म्हणतात की बघा विचार करा, 1 महिना गेलाय, आता 5 महिने उरले आहे. तुम्ही प्रयत्न केला नाही तर नियती करेल. आणि तिथूनच वकील जीवाशी बोलायला जातात. दुसरीकडे आपण पाहतो की पार्थ कॉन्सिलरला म्हणतो की मी रोज नियतीकडे म्हणजे युनिव्हर्सकडे 11 वाजून 11 मिनिटांनी आमच्यासाठी विश मागतोस, बघूया विश पूर्ण होते की नाही. तेव्हा काव्या किचन मधूनच म्हणते की झाली, माझ्या हातची छान पुरणपोळी तयार झाली. पार्थ म्हणतो की अरे वा जमली. तेव्हा काव्या म्हणते की जमली म्हणजे जगात अशी कुठली गोष्ट नाही आहे देशमुख, ती काव्याला जमत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की आय नो यांच्या बरोबर गप्पा मारा, मी ट्राय करतो. तेव्हा काव्या हो म्हणते आणि पार्थ किचन मध्ये जातो. तेव्हा काव्या कॉन्सिलरशी बोलायला येते. कॉन्सिलर बोलते की पुरणपोळी काय आणि स्वयंपाक काय, आपल्या माणसासाठी केली ना तर मनाला आनंदच मिळतो. तेव्हा काव्या म्हणते की मी आधी नंदिनी ताईसाठी करायची, तिला आवडते, मला प्रचंड आनंद व्हायचा. कॉन्सिलर म्हणते की आता पार्थसाठी करताना सुद्धा आनंद होत असेल. तेव्हा काव्या जरा विचारातच पडते. कॉन्सिलर म्हणते की असू दे. पार्थ कसे वाटतात तुम्हाला? पुरणपोळीसारखे गोड आहेत ना? काव्या त्या कॉन्सिलरकडे पाहतच राहते. दुसरीकडे आपण पाहतो की वकील मोदक खाऊन बोलतात की मोदक जमला आहे, नात्याचं काय, त्यात कधी गोडवा येणार? तेव्हा जीवा म्हणतो की यावेळी मी सगळे प्रयत्न करतोय, म्हणजे खरं तर डिवोर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काय माती खाल्ली. तेव्हा वकील म्हणतात की ती माती सुधारून दाखवा. तेव्हा जीवा म्हणतो की नाही सुधारू शकत,
खूप मोठं वादळ होईल. मी फक्त नवीन माती घालून आमचं रोपटं बहरतं की नाही तो बघतो. पण नंदिनीला खुश करण्यासाठी जे करावं लागेल ना ते मी करेन. मला फक्त नंदिनीला छान हसताना बघायचंय. तेव्हा वकील म्हणतात की नंदिनीला हसवाल तुम्ही, पण तुमच्या केसमध्ये लग्नानंतर होईल का प्रेम? तेव्हा जीवा विचार करू लागतो. दुसरीकडे आपण पाहतो की काव्या कॉन्सिलरला म्हणते की माहिती नाही मॅडम, लग्न म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी त्या थॉट मध्ये आहे की नाही, ती मी जबाबदारी पेलू शकेल की नाही. आम्ही डिवोर्स फाईल केलाय, ते घरात कोणालाच माहिती नाही. अर्थातच आम्ही घरात कोणाला सांगू शकत नाही, म्हणून आम्ही एका छताखाली सगळे नॉर्मल असल्यासारखं दाखवत वावरतोय. तेव्हा कॉन्सिलर काव्याला म्हणते की कसं आहे, नवरा बायको जेव्हा छताखाली राहतात ना तेव्हा त्यांचं सुंदर घर होतं. तुम्हाला पार्कमध्ये तुमचं घर नाही दिसत? तेव्हा काव्या पार्थला किचनमध्ये पाहते आणि म्हणते की माहिती नाही. असंही मॅडम, मी माझ्या अभ्यासाकडे फोकस करायचं ठरवलं आहे. तेव्हा त्या कॉन्सिलर म्हणतात की अगदी बरोबर आहे. तुम्ही मिस्टर पार्थ एवढं सिरियसली घेऊ नका. तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा. कॉन्सिलर मुद्दामूनच म्हणते की ते काय उगाच टाइमपास करतात. त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. तेव्हा काव्या चिडूनच म्हणते की काय बोलतात तुम्ही? असं वाटेल ते काय बोलतायत. तुम्ही नीट ओळखत नाही पार्थ देशमुखना. त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसताना तुम्ही मत कशी काय मांडू शकतात? तुम्हाला कल्पना नाहीये त्यांनी काय काय केलंय. विक्रम काकांना त्यांच्या बिझनेसमध्ये पार्थ मदत करतात. सगळा बिझनेस पार्थ सांभाळतात. त्यांच्यामुळे तर या कंपनीची भरभराट झाली. तेव्हा पार्थ किचन मधून ऐकत असतं. काव्या म्हणते की घरातल्याची काळजी घेतात, काय हवं नको ते पाहतात. अत्यंत पेशंट असलेला माणूस आहे हा आणि त्यांच्या हुशारीबद्दल तर बोलायचंच नको. भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आहे ते. अहो काय नाही आहे पार्थ देशमुख मध्ये, अगदी प्रत्येक मुलीला हवा हवा असा वाटेल असा लाईफ पार्टनर आहे. आणि तुम्ही म्हणताय ते टाइमपास. पार्थ विषयी बोलण्यात गुंगून जाते आणि काव्या कॉन्सिलरकडे पाहते आणि पार्थकडे सुद्धा पाहते. काव्या म्हणते की मी जरा आले समय तेल बघून. तेव्हा त्या कॉन्सिलर काव्याकडे जाते आणि म्हणते की पार्थ कुठल्याही मुलीला पार्टनर म्हणून चालेल, तर तुम्हाला का नको? तुम्ही जरा त्यांचं मन वाचू शकता, तर घाबरायचं कशाला? काय आहे, देव बाप्पा कधी कधी आपल्या आयुष्यात अशी माणसं पाठवतो जे आपल्या आयुष्यात सगळे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह करतात. पार्थला जाऊ देऊ नका. बरेचदा आपल्याला जो प्रॉब्लेम वाटतो ते युनिव्हर्सने आपल्याला सोल्युशन म्हणून आपल्याकडे पाठवलेलं असतं. बघा, विचार करा आणि तिथून जाते. तेव्हा काव्या मनात म्हणते की खरंच पार्थ देशमुख माझ्या आयुष्यात माझा प्रॉब्लेम सोडवायला आलेले सोल्युशन आहे. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.